वेलकम टू अदर न्यू ब्लॉग्स। मी तुमचा लाडका सिद्धार्थ लोखंडे आणि सॉरी व्हिडिओ भरपूर लेट आल्यात, व्हिडिओ आलीच नाही। कदाचित एक महिना झाला असेल व्हिडिओ आली नाही, कारण रत्नागिरीत होतो। रत्नागिरीतून मी प्रवासच करत होतो। आता मी माझ्या गावी आलोय आणि हे असं काय माझं गावाचं सिनेरी आहे। आणि मी आता चाललेलो आहे कुडा केव्सला, कुडा लेणी बघायला चाललेलो आहे। असं रॅन्डमली प्लॅन ठरलेला आहे माझा आणि साहिलचा, पण बघूया जाऊन। बोलता आता तिला रिनोव्हेशन केलेलं आहे लेणीला, आणि रस्ता तर आहे प्लस तिथून आता पायरी पण केलेल्या आहेत, सीड्या केलेल्या आहेत। जर कोणाला गाडीवरनं परत ट्रॅक करायचं असेल तर एक नंबर रस्ता आहे, तेच तुम्हाला दाखवतो। तर चला मग, वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि आपण सध्या कोकणात इथून तला तालुक्यामध्ये जायला हा रोड आहे, आणि इकडे रौला मसला श्रीवर्धन हा बॅक साईडला जायला रस्ता आहे। आणि हे बघा, ही आमची मराठी शाळा आणि तिकडे साहिल नीना तिवरेकर चाललेले आहेत सकाळ सकाळ। मग साहिल उर्फ साहिल, हे बघा, ही आमची मराठी शाळा आहे। ह्याची व्हिडिओ मी बनवलेली आहे माझ्या युट्यूबवर, सॉरी इंस्टावरती टाकलेली आहे। आणि ज्याला कुणाला इकडून यायचं असेल तर हा रस्ता आहे, रस्ता बघून घ्या। जर ट्रॅकिंग करायची असेल तर हा रस्ता आहे। हे बघा, श्री बापदेव मंदिर कुडे जस्ट समोर त्याच्या हा डायरेक्ट जातोय लेणीकडे। आता आपण आलेलो आहोत लेणीवरती। इकडून हा जो रस्ता आलेला आहे ना, तो आपल्याला डायरेक्ट इथपर्यंत येऊ शकतो। इथपर्यंत आपली गाडी बिडी येऊ शकते, त्यानंतर पुढे ट्रॅक आहे। जर कुणाला ट्रॅक करायचं असेल यायला लागेल। दमलो सकाळ सकाळ इकडे आलो तर, पण एक चांगली मॉर्निंग वॉक झाली। आणि जंगल बघू शकता तुम्ही, आणि आमचा एलेक्स रॅक्स, आणि ह्या इकडं जांभा दगडनी सीड्या केलेल्या आहेत वरती जायला। इथून आपला ट्रॅक सुरू होतो आता। हे बघा, जर तुम्ही गाडी घेऊन आलात तर फक्त इथपर्यंत येऊ शकता तुम्ही, माझ्या पाठी दिसत असेल। आणि इथून आपला ट्रॅक सुरू होते, चालत जाऊ शकतो आपण। इथं आपल्याला सूचना लिहिलेली आहे, भारतीय पुरातन, वाचू शकता स्टॉप करून। हे स्मारक 1958, मी 1818 बोलत होतो, पण 1958 मध्ये सिमिलर आहे। हे बघा, आणि इथून आपलं आता जंगल पीक होतं। जे आपण खालनं झाडं बघितलं ना, ते हे झाड आहेत। आणि का वाटतोय समुद्र दिसत असेल तुम्हाला, आणि इकडे सनराईज होता। हा पूर्ण समुद्र आहे ना, तो अरबी समुद्राचा एक पीक आहे, खाडी आहे छोटीशी, पण अरबी समुद्राला जोडलेले। आणि हा रस्ता इथून प्रॉपर जंगलमध्ये, अरे यार पुढे रस्ता नाही झालेला आहे, पण लेणी जवळ आपण आलेलो। लेणीची तिथं भिंत दिसत असेल, इथं आलात इथपर्यंत आता रस्ता चालू आहे, काम चालू आहे, म्हणून इथून रस्ता नाहीये। एक इथून रस्ता आहे, इथून चढताना आलं तर चढू शकता, नाहीतर इथून गिंबल ने हा बा, मला चढायला गेला तर सरकी आहे काय? चल चल, आलो, चढलो एकदाचा। हा इथून हा जुन्या पायंड्या केलेल्या, कधीच्या पायऱ्या आहेत। हा अलेक्सला चढव वरती। आपण पोचलेलो लेणीमध्ये। बघायचे ना कुडा केव्स कसे आहे। ही आहे जिथे आम्ही राहतो, कुडे गावामधले। माझ्या पाठी बघू शकतात कुडा केव्स, आणि इकडे बघू शकता मस्त असा झाड
आणि निसर्गरम्य वातावरण. आणि हे केव्स. केव्स आहेत मोठ्या, ह्याच्यातले 2-3 सभागृह आहेत, हॉल्स आहेत, छोटे छोटे रूम्स आहेत, प्लस स्तूप आहेत. आता सध्या हे लेणी संवर्धन मध्ये गेलेले आहे, जेणेकरून सरकार हिच्यावर आता लक्ष ठेवतो की इथं म्हणजे जेव्हा रस्ता पण नव्हता, आता रस्ता बिस्ता केलेला आहे सरकारी निधीतून. आणि ज्या त्याची मेंटेनन्स आहे ते सरकार करतं. मी फ्रेम मध्ये आहे ना, हा मी फ्रेम मध्ये असेल आता. आणि आपल्याला माहिती पाहिजे, जो कोण नवीन असेल तर इथं माहिती बोर्ड दिलेला पण आहे. आणि हे बघू शकता. फक्त एक विनंती आहे, चप्पल घालून कुठल्या पण आता आपण जाऊ शकत नाही, चप्पल बाहेरच काढायला लागेल. आणि मी सकाळचा आलेलो आहे म्हणून मस्त वाटतंय. आणि इकडून आपली जर तुम्हाला 4 व्हीलरने यायचं असेल तर डायरेक्ट आत 4 व्हीलर येते. आता हे बघा, इथं माहिती बोर्ड आहे, इथे मराठीत मध्ये पण तुम्ही वाचू शकता. पॉज करा व्हिडिओ आणि वाचा. ज्याला हिंदी येते हिंदी, इकडे इंग्लिश मध्ये आहे. बुद्धिस्ट केव्स ॲट कुडे. हे बघा इथे लिहिलेले आहेत. एकूण किती लेण्या आहेत? 26. आणि पाण्याच्या टाकी, मेन पाण्याच्या हौद आम्ही बोलतो त्यांना, 11 हौद आहेत. लेणीचा पाठ हा एक आहे, हा पाठ एक. वरती 4-5 आहेत, ते सेकंड आणि एक थर्ड. जो पाठ कुणालाच नाही माहित आहे, लोकलला फक्त माहित आहे. पण तिथे टुरिस्ट अलाउड नाही, तिथे पण जाऊन बघूया. आणि एक हिच्यात एक गुफा आहे. बोलतात असं की गुफा एक स्तूपाच्या खालपर्यंत जाते, पण ती सध्या बुजवलेली आहे, बंद अवस्थेत केलेली आहे. आणि इकडून तुम्हाला समुद्र दिसत असेल. इथे बाहेरच बोर्ड लावलेला आहे, कृपया शांतता राखा, आपली स्लीपर चपले बाहेर काढा. अर्थाचा अनर्थ होतो म्हणून तो बोलला नाही. ही आहे पहिली केव्स. आवाज एको होतोय माझा. हे बघा, इकडं आहे रूम सेम प्रकारचे असतील. ते बघा, तो आहे स्तूप. हा एक सिंगल स्तूप आपला. मेडिटेशन हॉल असू शकतो. प्लस एक पिल्लर तुटलेला, एक पिल्लर वरती उभा आहे आणि माझा आवाज एको होत असेल. आणि पूर्ण दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. हा दगड आहे. आता बघ, आहे तसं डोर लावून घेऊया. हे चांगलं केलेलं आहे की लेणीमध्ये डोरची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक ह्याच्यात. इकडं आहे मेडिटेशन रूम. हे बघा, हे आहे मेडिटेशन रूम, जेणेकरून इथे बनते आराम करू शकता. हा आहे सभागृह, जो मेन सभागृह. इथे आपल्याला दगडावरती शिल्पशैली, कोरी काम भरपूर मस्त दिसत असेल. ह्या इथं हत्तीचा शिल्प. प्लस इकडे एक होता, पण ते कालांतराने तुटून गेलेलं आहे. पहिला आपल्या आपण चप्पल काढूया. आणि आत एको भरपूर होते. कदाचित मला फ्लॅश लावायला लागेल, त्याशिवाय समजणार नाही. 5 मिनिटं. ऑटो ऑन झालेले फ्लॅश. हे बघा, हे आहे त्याचं खरंच कोरीव काम केलेलं आहे. इथे पाली भाषा. हा, ही बघा, मोस्ट इम्पॉर्टंट पाली भाषा. ते हत्तीचंही आहे. आणि हा आहे आपला सभागृह, मीटिंग हॉल आपण ह्याला बोलू शकतो. इथे पण बुद्धांच्या कोरलेल्या मूर्तीज आहेत. हे बघा, हे बुद्धांच्या कोरलेल्या मूर्ती आहेत. इकडे पण
अंधार आहे इथे, आपले स्तूप आहे. अंधारामध्ये क्वालिटी येत नसेल कारण आणि आमचा एलेक्स बघा बाहेरच बसलेला आहे मस्तपैकी. आणि हे बघा तुम्हाला जी मी गुफा बोलत होतो जी इथे होती सध्या बंद करून ठेवलेलं आहे, पण ह्याच्या आतून एक होती गुफा सध्या बंद केलेलं आहे. आपण हा मेन सभागृह बघितलेला आहे, मीटिंग हॉल बघितलेला आहे. लेणी बघण्यासाठी भरपूर मोठी आहे. जर प्रॉपर मी दाखवायला गेलो ना तर नाही कव्हर होणार, त्यासाठी तुम्हाला इथं व्हिजिट करायला लागणारच. आणि ही मेन गोष्ट हौद, पाण्याच्या टाक्या. तिथं आपण 11 वाजलेलात. ह्या बघा ह्या पाण्याच्या टाक्या 12ही महिने असतात. पाणी इथलं आटतं, लेवल कमी होते पण तिथपर्यंत पाऊस पडून परत भरते. हे बघा. आणि असं नाही हे ग्राउंड फ्लोअरला आहे, म्हणजे आपण खाली आहो. आता आपण जर माझ्या लँग्वेज मध्ये आपण आपल्या भाषेत बोलायला घेतोय, ग्राउंड फ्लोअरला आहे. पाणी हा तुम्हाला डोंगर दिसतो ना, हा डोंगर हे बघा त्याच्या वरती पण एक लेणी आहे, तिथे पण हौदामध्ये पाणी आहे. मग विचार करा एवढ्या खालनं वरती पाणी कसं जात असेल, काय एक्झिस्ट करत असेल एवढा पाणी कसा. त्या काळात तर हे नव्हते. आणि हे पूर्ण कातल आहे आणि इथे पाणी लागलं कसं हे पण आहे. सांगू शकतो पावसाचं पाणी येत असेल, जिरत असेल, पण मग ते 12ही महिने कसं चालतं. इथलं आपण पाणी पिऊ शकत नाही कारण पाण्यावरती असे काही नाही आहेत, घाणबीण पडते झाडांचे का आजूबाजूला झाडं आहेत त्याच्यामुळे. आता बघा इथे पण हौद आहे, हौद बघा तुम्ही. आणि यात मच्छी पण आहे आणि डीप हौद डीप आहे. बघा इथे एक हौद आहे, इथे पण हौद आहे. आणि सेकंड इथे हौद होतं, हे बघा इथे हौद होतं असं आपण हे करू शकतो, पण माती काही कालांतराने ते बुजून गेलेलं आहे. आता आपण जात आहोत ना ते वरती सेकंड लेनी चढायला. चला मग जाऊ. मी थर्ड लेनी बोलत होतो ना, जी बहुतेक टुरिस्टला माहीत नाहीये. इथून वरती आलो हे बघण्यासाठी. आणि ह्याच्यात जस्ट इथून आहे बघा पायवाट गेले ना, इकडे थर्ड लेनी आहेत. 4-5 फक्त केव्स आहेत, पण ते बघण्यासारखे आहेत. आता आपण वरती जातो आहोत. गाईस तुम्ही हे गेस करू शकता का आहे, कोण बोलतो ते 2 हत्तीचे पाय आहेत, हा माणसाचा पाय आहे. आय डोंट नो, एवढा माणसाचा पाय नसू शकतो, पण काहीतरी आहे ते. आणि कातलावरती कोरलेलं आहे हे बघा. आणि आपण पीकवर आलेलो, तिकडे माझं गाव दिसत असेल, वाईड अँगलने दाखवतो. हे बघा तुम्हाला बोलत होतो ना सेकंड फ्लोअर, आणि पाणी आहे. हे बघा हा पाणी आहे आणि हा पहिला मी पाणी पियायचो. आता आपण एवढ्या हाईटीवर राहते आहोत. आणि असं एक नाही, असे एक नाही हौद आहेत, असे 2-3 हौद आहेत, त्याच्यात पाणी आहे. हे बघा इथून पाणी दिसते आणि हा पण पाणी आहे. मग आता तुम्ही विचार करा त्या काळात काय सिस्टम असत असेल. आता मी 1800 बोललो पण इथे 1900 आहे. 1900 काळात काय सिस्टम असेल की एवढ्यावरती पाणी आलं. आणि तुम्ही खाली बघता ना, तर खाली बघा आपण तिथे होतो. हा एक आपण फर्स्ट फ्लोअरच धरू शकतो, पण एवढ्या उंचावरती पाणी आहे इथे. आणि हे पण 12ही महिने असतं. बघा आता तुम्हाला काय ते मी सिनेमॅटिक शॉट दाखवतो आणि आमचं गाव
तो बघा हाय आमचं गाव, सॉरी ही कुंभारवाडी, तिकडे मराठवाडी, तिकडे बौद्धवाडी कोपऱ्यात, आणि अरबी समुद्राचा एक कॅनल तो दिसतोय तो. आणि गाईज इथे पण रूम्स आहेत, इथे पण हे बघा इथे पण रूम्स आहेत. इथे पण पाली भाषा लिहिलेली आहे, कोरलेली आहे. प्रत्येक रूम्सला हे दरवाजे केलेले आहेत आणि हे त्याकालीन भिक्षूंसाठी रूम केले. आणि इकडून हा सनसेट. तुम्ही विचार करा ना, तुम्ही जर इथे राहत असता आणि जर तुम्ही आराम करत असता आणि इथून इथल्या कुठल्या तुम्हाला जर हा असा सनसेट दिसत असेल, सॉरी सनसेट नाही व्ह्यू दिसत असेल, तर किती अमेझिंग असेल. इथून गाव, साईडलाच खाडी, इकडे गावं, तिकडे गावं, किती अमेझिंग असेल. तुम्ही विचार करा. व्हिडिओ आपली मी जास्त डिटेलमध्ये सांगितलेलं नाही कारण व्हिडिओ मोठी होईल. त्या कारणासाठी तुम्ही स्वतःहून भेट द्या, कुडे केव्सला भेट द्या. जास्तीत जास्त कुडालेनी जर तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ एंड करतोय. व्हिडिओ बनवाय गेलो तर भरपूर मोठी होईल. 22 ते 23 केव्स आहे तिथे. तिकडे एक तुम्हाला बोललेलो आहे बघा, त्या साईडला एक जो रस्ता गेलेला आहे पायवट, तिथे एक सेकंड लेनी आहे, थर्ड लेनी आपण बोलू शकतो तिला, ती थर्ड लेनी आहे. तर एवढी मोठी व्हिडिओ बनवत नाही, आधीच भरपूर मोठी झालेली आहे. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो तर कराच, कारण व्हिडिओ लेट येत होत्या, मीच इकडे तिकडे ट्रॅव्हलिंग करत होतो त्या कारणामुळे. आणि ही आपली अशी काहीतरी आहे कुडालेनी, आवश्यक भेट द्या हिला. मस्त लेणी आहे.